नमस्कार मित्रांनो, हे बघा देशी मूग आहे. देशी तरी आज आम्ही हे टोपतोय बघा. तरी अशा पद्धतीनं खड्डा खंदून एक 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 बी टाकतोय बघा. हे बघा, हे लई खोल बी घ्यायचा नाही खड्डा, साधारण थोडासा घ्यायचा आणि त्याच्यात एक एक बी असं सोडायचं. हे बघा, हे असं एक एक बी ह्यात सोडायचं आणि मग ती लगेच आता भिजवून काढायचं आहे. मग ह्याला मुगाला पाणी जास्त लागत नाही. हे एका पाण्यावर सगळं उगवतं बघा. जास्त पाणी दिलं की पिवळं पडतं, म्हणून पाणी जास्त द्यायचं नाही. आणि साधारण ह्याला 2-2.5 महिने लागतात बघा. शेंग याला 2.5 महिने लागतात. मग शेंगा आल्या त्यात तोडायच्या, सोलायच्या आणि त्याची आमटी खायची. बाजरीची भाकरी आणि मुगाची आमटी बघा खाऊन कशी काय लागते. इतकी चविष्ट लागते ना. ती बी नवीन बाजरी, जुनी नाही, नवीन बाजरी आणि मुगाची आमटी खायची. किती खायला टेस्ट असते बघा. नवीन मूग, नवीन बाजरीची भाकरी बघा खाऊन कशी लागते. खमंग लागते नुसती. ही इतकं बी बी बघा बारीक किती आहे का, लई बी बारीक आहे. देशी मूग झाड एवढं येतं, असं गच्च भरतं शेंगानं, लई गच भरतं. तर मित्रांनो बघा, ही कडधान्य नेहमी लावायचं आपल्याला खायला. इकरीला आला तर 4 रुपये होतात, म्हणून हे बघा देशी आम्ही नेहमी करतो. त्याला गिराईक जास्त असतं देशीला. बघा असं देशी तूप, चवाळ्या, मटकी असं नेहमी देशीच करतो आम्ही. देशी खायला चांगलं असतं, आरोग्याला चांगलं असतं, बिगर केमिकलचं, बिगर औषध दिवसात काय मारत नाही ह्याला आम्ही. कसलंच नाही औषध मारत. आम्ही घरी खातो ना स्वतः, त्यामुळं औषध नाही मारत, कसलंच नाही औषध. धन्यवाद.